पहिल्या वर्षात थोडा चालते प्रॉब्लेम. तरी धोतर नाही म्हणजे चॉईस आपली चॉईस जी असेल चॉईसवर. एवढा अमरापूरला सुद्धा फिरलो, तिथं पण मला ही मूर्त दिसली नाही. नमस्कार मंडळी, मी इथे टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे टाकू ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आपले उरणमध्ये चाललोय आज आपण. जितके पण गणपती बाप्पाचे कारखाने आहेत तिकडे चाललोय. तर सुरुवात आपले जयेश दादाच्या दुकानापासून झालेली आहे. या साईडला बघा त्याच्या घरातच कारखाना आहे आणि इकडची सुरुवात केली. बाकी आपले 2-3 मित्र अजून आहेत उरणमध्ये, त्यांच्या इथं सुद्धा जाईल आणि मस्त बाप्पांची मूर्ती तुम्हाला दाखवेल. आता इकडची सुरुवात करूया, चला मंडळी. आता आपण आलोय जयेश दादाच्या घरामध्ये आणि तुम्हाला इथं आल्यावर वाटेल असा हा कारखानाच आहे, पण हा नाही, त्याचं घरच आहे. त्याने मस्त पूर्ण असं सेटअप केलेला आहे, या साईडला सुद्धा आणि त्या साईडला सुद्धा. आता समोर बघताय जयेश दादाला तुम्ही. नमस्कार. नमस्कार. आणि यंदाचा त्याचा 3रा वर्ष आहे. तर पहिला 2रा वर्षाचा अनुभव कसा होता आणि या वर्षीचा अनुभव कसा आहे तुझा, हे सगळं करतस? अनुभव चांगला आहे. पहिल्या वर्षात थोडा झालते प्रॉब्लेम, ते नाही सांगू शकत. हा, पण आता आहे, चांगला आहे. आता मूर्ती आहे त्याची आपल्याला हाईट सांगाल किती आहे आणि काय नाव आहे मूर्तीचं ते सांगाल आपल्याला जयेश दादा. ही मूर्त आहे राजाकोच आहे. तिची हाईट 3 फूट आहे. नाम अवतार आहे. हे 2.5 फूट आहे. हे आता ट्रेंडिंगला आहे सर्व. म्हणजे या मूर्ती ट्रेंडिंगला आहेत एकदम. या बुकिंगला आहे. म्हणजे याची सोंड आहे म्हणून ती ट्रेंडिंगला आहे. चेहरे वेगळेच आहेत बघा. त्याच्या गणपती सारखे वाटतात, असे वाटतात गणपती. आणि ब्राह्मण मांडे. ही किती फूट आहे? ही पण 2.5 फूट आहे. 2.5 फूट आहे. पुढे येऊया. हे बघा ही मूर्ती मस्त वाटते. ही माऊली आहे. माऊली. काय याची हाईट काय? याची हाईट 3.5 फूट आहे. 3.5 फुटाची ही मूर्ती आहे. आणि तुम्ही मूर्तीकडे बघाल ना, आखणी वगैरे एकदम जयेश दादा करते आणि त्याची आखणी वगैरे एकदम प्रॉपर केलंय. आणि हे डोक्यावर माऊली काढलीस, ती काय आयडिया कशी? ती आयडिया असंच आली. आता बोलो रूप आहे, बोलो काहीतरी वेगळा करायचं बोलो ठरवला. त्या बोलो असं माऊली रूप आहे तर माऊली रूपातच केली. हा, आणि तेच मस्त वाटते एकदम. बघा ही किती फूट आहे? आणि 2.5 फूट आहे. काय नाव आहे मूर्तीचा? जगन्नाथ पुरी सारखा केलाय तो वरती थोडं टाकून. हे बघा जगन्नाथ पुरी सारखा. किती फुटाची आहे बोललास? 2.5 फुटाचीच आहे. आणि त्याच्या साईडला ही माऊली रूप आहे. माऊली रूप. हा, विठ्ठलाच्या अवतारामध्ये केलं. आणि ते बघा आपला नाकवा दिसते ते साईडला. ही किती फूट आहे? 2 फूट वाटते. 2 फूट बघा मस्त पैकी आपला नाकवा आहे बाप्पा. तो बोटीवर बसला आणि साईडला सर्ग दिसतात आहेत, पापलेट आपले. मंडळी इथं बघा पूर्ण अशा मूर्त्या आहेत ना, ते खालती वगैरे ठेवलेले आहेत. पण ज्या मस्त मस्त जे ट्रेंडिंगच्या मूर्ती आहेत ना, मीच तुम्हाला तेच दाखवते. आणि तशीच एक मूर्ती या साईडला सुद्धा बघा. या मूर्तीचं नाव काय? आघोरी मूर्ती. आणि किती फुटाची आहे? ही 1.5 फुटाची. या मूर्तीचं नाव काय? जोडपा बोलतात त्याला. जोडपा. आणि किती फुटाची आहे? ही 2 फुटाची आहे. 2 फुटाची आहे. म्हणजे सगळेच मूर्ती आहेत, त्यांचा काही ना काही थोडा ना थोडा काम बाकी आहे. बाकी फिनिशिंग झालेली आहे बहुतेकांची. आता जसे दिवस जवळ येते तसा. ही एक मूर्ती दिसते आतमध्ये एंट्री केल्यावरच आहे ही मूर्ती. या मूर्तीचं नाव काय? सावकार. बाहेरच्या मूर्त्या तुम्हाला मी दाखवल्या आणि आता आतमधल्या साईडला आलोय. आणि आतमधल्या साईडला ज्या यंदाच्या सगळ्या ट्रेंडिंग मूर्ती आहेत, अशा सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला या साईडला बघायला येतात. सुरुवात करूया या मूर्तीपासून. बालाजी अवतार केला. बालाजी अवतार केला म्हणजे याची कलरिंग बाकी आहे? हो, बाकी धोतर का लावायचं, हे आताच केलेच. हे बघा या साईडला गौस दिसते आपल्याला. भारी वाटते. फेटा मस्त नेसवलाय बाप्पाला. ये मूर्तीचं नाव काय? 4 बांगड्याचा राजा. कुठला? 4 बांगड्याचा राजा. 4 बांगड्याचा राजा. आणि मस्त धोतर वगैरे नेसवलाय. आणि म्हणजे अशी आता पब्लिक आपली जर आली तर त्यांना म्हणजे अशा धोतर वगैरे पाहिजे असेल तर ते होऊ शकते ना. आणि मग या गणपती आहेत आता तुझे इथं सगळे, ह्याच्यातून म्हणजे एकदम लांबची ऑर्डर तुला आलेली आहे कुठून? आपल्या उरणच्या बाहेर किंवा नाशिकला जाईल. नाशिकला 3 जाणार आहेत.
पुण्याला 5 दिवस पुण्याच्या इथे तर परवा बुधवारी जाणार आहे. म्हणजे नाशिक पुण्यावर्षी पण तुला गणपतींची ऑर्डर आलेली आहे. पण जाणार आहे. अरे बापरे, कुठल्या याच्यात आहे ती मूर्ती का बाहेर वगैरे? इथे ठेवले ती आहे टेबलाच्या खाली, ते खालचे जाणार, खालचे इथे जाणार पुण्याला. ही किती फुटाची आहे? ही 2 फुटाची आहे. आणि ही साईडला आहे ती मस्त, साईडला मोर आहे बघू शकता. ही फिनिशिंग झालेली आहे ना याची प्रॉपर? घारापुरीला जाणार आहे. घारापुरीला हो. जास्त गेलेले म्हणजे ट्रेंडिंग बाप्पा आहेत ते आपल्याला दाखवते. आणि त्याच्यातलाच हा एक बाप्पा आहे. या बाप्पाचं नाव काय? या मूर्तीचा आहे. आणि त्याच्या साईडला येते ती पण सेम मावळे, फक्त वेगळी आहे आणि ही थोडी मोठी साईड आहे. ही किती फुटाची आहे? ही 2 फुटाची आहे. ती 2.25 फुटाची आहे. ही 1.25 फुटाची आहे. आईला वर धोतर वगैरे लावलेलं आहे आणि तिला कलर केलेला आहे. म्हणजे सगळे मूर्ती ती कस्टमाइज, म्हणजे लोकांची जशी डिमांड आहे तशी पूर्ण करून देत असते. त्याच्या साईडला येऊया. हे बघा कृष्ण अवतार आहे, मस्त सुंदर असे बाप्पाचं रूप आहे आणि हातात बासुरी पण येईल ना? हो, बासुरी येणार हातात. आणि हे बघा या साईडला पण अजून आहे. हे कृष्ण आहे, आता गोविंदाचे अच्छा हा. हे बघा ही मूर्तीचं नाव काय? शिवा शंकराच्या अवतारात आहे, नंदीवर बसलेली. शंकराच्या अवतारात आहे आणि नंदीवर बसलेले आहे बघा. ही किती फुटाची आहे? बघा ही मूर्तीकडे येऊया. बालमूर्ती आहे ना ही? हो, बालमूर्ती. आणि ही मूर्ती सुद्धा मस्त वाटते. शंकराची पिंडी आहे आणि साईडला मूषक. ती आपली लालबागची मूर्ती, ही पण खूप डिमांडिंग मूर्ती आहे. आणि ही आघोडी. आघोडीची किती फुटाची आहे? 2.5 फुटाची. आणि ती जय मल्हारवाली आहे काय? जय मल्हार. ती किती फुटाची आहे? 3.5 फुटाची. 3.5 फुटाची. आणि या 2 आहेत त्या टिटवाळ आहेत, 3-3 फुटाची. 3-3 फुटाच्या टिकवाला. आणि हे 2.5 फुटाचे. आणि 2 फुटाच्या होत्या त्या. 2 फुटाचे. हे बघा खालच्या साईडला 2 फुटाचे आहेत आणि वरच्या साईडला 2.5 फुटाचे. पण आता दुसऱ्या शॉपमध्ये आलो, म्हणजेच आपल्या मित्राचा शॉप आहे श्री दत्त. आणि कुठे आहे ते तुम्हाला लगेच समजेल. उरणमध्ये सुद्धा ॲड्रेस दिलेला आहे बघा. चला आता मस्तपैकी शॉपमध्ये जाऊया. आणि आपल्या भावाचा शॉप आहे. नमस्कार. नमस्कार. तर आता म्हणजे कितवा वर्ष आहे तुझ्या शॉपचा? माझा 2रा वर्ष आहे उरणमध्ये. उरणमध्ये हा 2रा वर्ष. आणि तू मूर्ती म्हणजे अशी घेऊन येतस ना डायरेक्ट? डायरेक्ट पेंटेड घेऊन येतो. पेंटेड घेऊन येतो. आणि सजावट वगैरे इथे सजावट वगैरे डायमंड वर्क इथे सगळं मध्ये सुरुवात केली बघा. सगळ्यात पहिली मूर्ती, तुम्हाला या मूर्तीचं नाव माहितीच असेल, आपला चिंचपोकलीचा चिंतामणी 2024 ची. आणि त्याच्या पुढे या, हे मूर्तीचं नाव काय? ही चौरंग. बघा ही मूर्त बघा मस्त पैका नेसवलाय, कसली सुंदर वाटते. आणि हे तू केलास इकडे चौरंगमध्ये फेटा वगैरे नेसवला. चला तिथे पुढे जाऊया. लालबागचा राजा 2.5 फुटाचा. 2.5 फुटाची मूर्त आहे. एक सुंदर अशी मूर्त आहे. त्याच्या साईडला ही किती फुटाची आहे? 1.5 फुटाची. 1.5 फुटाची. आणि ही पण 1.5 फुटाचीच आहे. 1.5 फुटाची आहे. त्याच्या साईडला जय मल्हार. मस्त सुंदर. त्याच्या साईडला येऊया. हे मूर्तीकडे फक्त एकदा नजर टाका, किती सुंदर ही बाप्पाची मूर्ती आहे. 3 फुटाची आहे. हे बघा म्हणजे तिथे तर मातीची आणि प्लॅस्टरचे दोन्ही मिक्स मूर्ती आहेत सगळ्या. ही कुठल्या मातीची? ही मातीची आहे. 1.5 फुटाची. मस्त कलर मूर्तीची सुद्धा. याची पूर्ण डायमंड वर्क वगैरे रेडी झालेला आहे. रेडी आहे. आणि त्याच्या साईडला शंकराच्या अवतारात ही बाप्पाची मूर्ती बघा. हातात डमरू वगैरे दिलेला आहे मस्तपैकी. आणि वरती येऊया. ही सुद्धा मूर्ती खूप सुंदर आहे. या 2 ही किती फुटाची आहे? 2 फुटाची आहे. आणि ही पण 2 फुटाचीच आहे. आणि ही मूर्त? ही 2 फुटाची. ही पण 2 फुटाची मूर्त आहे. हे बघा डमरू बसलेला बाप्पा दिसते आपल्याला या साईडला. ही मूर्त सुद्धा खूप मस्त आहे. यांचे फक्त डायमंड वर्क बाकी आहे. डायमंड वर्क किंवा तुम्ही धोतर बोलला तर धोतर नेसवणार. म्हणजे चॉईस आपली चॉईस जे असेल चॉईसवर होऊ शकते. हे बघा याचं मस्त डायमंड वर्क वगैरे झालेलं आहे. ही मूर्त सुद्धा खूप भारी वाटते बाप्पाची. उंदीर मामा एक इथं पण आहे आणि एक या साईडला पण आहे. मस्त की आराम करताना. मोदक 6 इंचाची मोदक घेऊन बसलेली. 6 इंचाची मूर्ती आहे पण किती स्वीट आणि भारी दिसते बघा ही मूर्ती. सगळा स्टॉक संपला, एकच बाकी आता. आणि त्याची आखणी बघा किती मस्त केलेली आहे.
सगळा स्टॉक आहे तो संपलेला आहे संपलेला याच्यातला. ही एकच एकच बाकी आहे ही मूर्त. आणि येऊया पुढच्या मूर्तीकडे. हे सुद्धा मस्त डायमंड वर्क पण अर्धा झालेला आहे याचा. मध्ये आलो आपण, चिंतामणीची मूर्ती बघितली, त्याच्यानंतर ही विठ्ठलाची मूर्ती आहे मस्त, ही पण सजावट केलेली आहे. सगळ्यांचा कलर वगैरे आखणी वगैरे तिकडचीच झालेली आहे, पण इकडे येऊन फक्त त्याची म्हणजे जी डिझाईनिंग असते ती धोतर वगैरे जे आपल्याला पाहिजे असेल ते आपल्या चॉईसने कस्टमाइज करू शकतो ना आपण. कलर करू शकतो. ओके. ही मूर्त तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, टिकवाला. ही सुद्धा मस्त मूर्त आहे. आणि ही कुठली आहे? ही नॉर्मल कोचवरती बसलेली, नॉर्मल कोचवरती बसलेला आणि मस्त याला धोतर वगैरे नेसवलेलं आहे आपण. पण आता वरच्या साईडला आलं, खालतीच नाही पण वरती पण बघा किती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. या साईडला हे किती फुटाचे असतील अंदाजे? 1.5-2 मध्येच आहे. या सगळ्या वरती आहेत त्या 1.5-2 मध्येच आहेत. सगळ्या मूर्त्या मी तुम्हाला नाही दाखवत, ज्या आपल्याकडे यंदा युनिक मूर्ती आहेत ते फक्त मी तुम्हाला दाखवतो. आपला दादा दाखवतो म्हणजे आपल्याला. आता ही मूर्ती बघा, ही किती फुटाची आहे? 1.5 फुटाचे आहेत दोन्ही पण 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. आणि सगळ्यांचं म्हणजे डायमंड वर्क अर्धा झालेला आहे टिकवाला. हा त्याचं कस्टमरनी तेवढीच डिमांड केली, तेवढीच केली. अच्छा, म्हणजे कस्टमरनी एवढीच डिमांड केली, तू तेवढाच केलेला आहे. आणि हा बघा, हा सुद्धा खूप सुंदर दिसते. मस्त शंकराच्या पिंडीवर बसलेला बाप्पा दिसते आपल्याला. बरेचशा मूर्त्या आहेत या साईडला, पण आता जे तुम्हाला युनिक मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ह्याचा डायमंड वर्क बाकी आहे. ह्याचा डायमंड वर्क जर झाला तो एकदम भारी दिसेल ना. हा वाली मूर्त पूर्ण डायमंडनी भरेल, पूर्ण डायमंडने भरायचं आहे. मंडळी तिसरा शॉप आहे आपला उरण मधला, जिथे यस स्कूल आहे आपली. तिथे ॲड्रेस सुद्धा दिसेल आणि नंबर सुद्धा दादाचा दिसेल. आपल्यासमोर दादा आहे. दादा नाव काय तुझा? आणि त्याची तर ही मूर्त आहेत सगळी, म्हणजे ही हमरापूर वर्षी आणतस का इथंच बनवतस? आपल्याकडे पेंट करतो, कच्च्या मूर्ती तिथून कच्च्या मूर्ती आपण तिकडची आणतो आणि इकडं पेंट आखणी आणि डेकोरेशनचं सगळं तू इथं करतस. चल आता आपल्याला मस्त या यंदाच्या तुझ्या इथं ट्रेंडिंगमध्ये मूर्ती आहेत ना ते दाखव. सुरुवातीला मी तुम्हाला सगळ्यात पहिले अख्खा त्याच्या शॉपमध्ये जितक्या मूर्त्या आहेत ना तितक्या दाखवतं पटकन. आणि त्यांनी मस्त डेकोरेशन वगैरे या साईडला करूनच ठेवलेली आहे. आता जे माझी पटकन नजर पडते ना जे बाप्पांची येतं ते तुम्हाला मी दाखवतो. पूर्ण 2 कारखाने आहेत ते पूर्ण गणपती बाप्पांनी मस्त भरलेले आहेत. आणि मस्त सुंदर अशा मूर्त्या वाटतात, कारण त्याची पूर्ण म्हणजे जो पूर्ण वर्क आहे तो झालेला आहे. पूर्ण हे झालेले आहेत ना, ओके, एकदम रेडी आहेत. मस्त सगळे पूर्ण रेडी आहेत ना बाप्पा, एकदम मस्त सुंदर दिसतात. हे 2 मूर्त बघा, यांचं नाव काय? शंकररूपी. पुढे या सगळेच मूर्ती नाही घेत, जे तुम्हाला मस्त मला जे माझी पटकन नजर पडते ना तेच मूर्ती मी तुम्हाला दाखवते. त्याच्या पुढे येऊया. या मूर्तीचं नाव काय आता? चौरंग आहे, 2.5 फूट वगैरे थोडं काम बाकी आहे, बाकीचं झालेलं आहे. आणि ते किती फूट आहेत दोन्ही? ते 2 फूट आहेत. 2 फुटाचे आहेत ते. आणि हे बघा हे दगडूशेठ आहे, दगडूशेठ आहेत आणि पूर्ण मस्त डेकोरेशन झालेलं आहे. मूर्ती इथे मस्त वाटतात आहेत बघा. ह्या दोन मूर्त्या पण बघा एकदम भारी वाटतात. एक झलक मी तुम्हाला दाखवली, पण आत्ता बघा या सुद्धा मस्त वाटतात. ते पुढे येऊया आपण. 2.5 फूट आहे. हे बघा मूळ गणपती 2.5 फुटाची मूर्ती आहे बाप्पाची, सुद्धा मस्त वाटते, सुंदर. आणि या म्हणजे दुकानात
जितक्या मूर्त्या आहेत ना मस्त आहे, सुंदर मूर्त्या आहेत बाप्पांच्या. लालबागचा राजा या साईडला बघायला भेटते आपल्याला. हे बघा मस्त याची डेकोरेशन पण एकदम मस्त झालेली आहे, कलरिंग पण एकदम मस्त झालेलं आहे. कलरिंग म्हणजे आता तूच करतोस तो पेंटिंग आपण आणि आखणी आपली माझा भाऊ ते कुठले आहेत? शाडू मातीचे शाडू मातीचे म्हणजे मिक्स आहेत आपले शाडू तर. माती बाकी सर्व पीओपी आहे. शाडू माती शाडू मातीच्या या किती फुटाचे आहेत सगळ्या? आणि या मूर्तीकडे फक्त एकदा नजर टाका. बाप्पा आहेत आणि पगडी खालची दिसते आणि त्याच्यावर आपले बसलेले महाराज दिसतात आहेत या साईडला. मस्त एकदम सुंदर मूर्त वाटते बघा. इकडे जेवढ्या मूर्त्या मी बघितल्यात ना एकदम म्हणजे उरणमधली एकदम वेगळीच मूर्त आहे, एकदम वेगळीच मूर्त आहे. मी आता गेलोय ना 2-3 शॉपमध्ये, तिकडे नव्हती. आणि एवढं अमरापूरला सुद्धा फिरलो, तिथं पण मला ही मूर्त दिसली नाही. मस्त एकदम भारी वाटते. ही मूर्त पण बघा, ही मूर्त पण एकदम मस्त वाटते. या साईडला हे सगळे मूर्ती आहेत आणि या साईडला त्या मूर्तींचं पूर्ण काम चालू आहे. ही बघा सगळ्यात मोठी मूर्ती ही वाटते. ही किती फुटाची आता? 4 फुटाची मूर्ती आहे. बाकी सगळं इथंच होते. कलर आखणीचा काम वगैरे सगळं आहे तो आपला इथंच होते ना. हो. बरेचशा मूर्ती अजून कलरिंगच्या पण बाकी आहेत. ज्या आपल्याला मूर्ती पाहिजे आहेत त्या आता कस्टमाइज होतील ना, जसे त्यांना धोतर वगैरे आता कोणत्या पब्लिकला पाहिजे असेल तर ज्या आपल्याकडे आहेत त्या करून मिळतील. पण आता ऑर्डर देऊन कच्च्या मूर्ती सुकायचा पण प्रॉब्लेम आहे. ज्या आहेत आपल्याकडे आपल्याकडे त्या ऑर्डरनुसार करून मिळतील. चालेल. नक्का शॉप आहे आपला श्री गौरी केला केंद्र आणि रेल्वे पटरीच्या साईडलाच हा मोरा रोडला जाताना हा शॉप आहे. 2 दुकानं आहेत. ते दोन्ही दुकानामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवतो. शॉप आहे त्याच्यात ज्या मूर्त्या आहेत त्या म्हणजे तुम्ही अशा कलर करून आणता डायरेक्ट अमरापूरवरची आखणी वगैरे आणि असे डायमंड वगैरे इथं लावता. चालेल. आता पटकन ही मूर्त्या मी तुम्हाला सगळ्या दाखवतो त्या बघा. त्याच्यात एक वेगळी मूर्ती मला ही दिसली बाप्पाची. आपण ज्या 2-3 शॉप व्हिजिट केले त्याच्यात असा कलर नव्हता. हे बघा मस्तपैकी सजावट केलेली आहे बाप्पाची, मस्त वाटते. आणि बाप्पांच्या सगळ्या बारक्या मूर्त्या त्या सुद्धा भारी वाटतात. आणि इथं बघा आई एकविरा चिंबोरावर बसलेला बाप्पा आपल्याला दिसते. सुंदर सुंदर बाप्पाची मूर्ती आहे एकदम. हे बघा ही मूर्त आहे, एकदम मस्त वाटते. शंकराच्या अवतारात हे 3 फुटाची मूर्त दिसते आपल्याला या साईडला. आणि अष्टविनायक ही बघा, ही मूर्त बघा. ही मूर्त मी ह्या शॉपमध्ये बघितली फक्त. ही सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहे. अष्टविनायक ना. अजून याचा डायमंड वर्क सगळा बाकी आहे. हे साईडला बघा पाटी अयोध्या नगरी साईडला राम दिसतात येत आपल्याला आणि बाप्पा. या म्हणजे या साईडला ज्या मूर्त्या आहेत त्या 3-3.5 फुटाच्या आहेत ना. या साईडला जे मूर्त्या आहेत सगळ्या मस्त प्रॉपर 3.5 फुटाच्या ठेवलेल्या आहेत. 3-3.5. ही बघा ही पण मूर्ती आहे ती मस्त वाटते. 5व्या शॉपमध्ये आलोय आपण आणि उरणमध्ये टिपटॉपच्या समोरच हा शॉप दिसते. त्याचा ॲड्रेस आणि नाव इथं तुम्हाला बघायला भेटेल आणि नंबर सुद्धा आहे ते सुद्धा मी टाकीनच नाही तरी डिस्क्रिप्शनमध्ये. आता करता काय नाव तुझा आणि आपल्या शॉपचा? त्रिमूर्ती कला केंद्र. आणि आपल्या इथं यंदा म्हणजे आतमध्ये आपण दुकानात आलो ना का ही बाप्पाची बघा मस्त कारवर आपल्याला बाप्पा दिसते. खूप सुंदर अशी मूर्त आहे. ह्याचा मी फोटो बघितलेला कुठेतरी पण मस्त वाटते ही मूर्त सुद्धा. ज्या मस्त ही बहुतेक शॉपमध्ये गेलो पण अशी मूर्त नव्हती कुठे. काय या मूर्तीचं नाव? बालमूर्त आहे.
ही मूर्ती कुठली आहे आता? कृष्ण अवतारात बाल मूर्ती आपल्याला या साईडला दिसते. त्याच्या साईडला ज्या आता मेन मूर्ती आहेत तेच मी तुम्हाला पटकन दाखवतो. ही किती फुटाची आहे? 2 फूट. ही मूर्ती सुद्धा मस्त वाटते. ही किती फुटात आहे? 2 फूट. हे किती फुटाचे आहेत दोन्ही? 2 फूटला थोडी कमी. 2 फुटाच्या दोन्ही थोडी, दोन्ही पण हां 2 फुटाच्या थोडी कमी मूर्ती. ही किती फुटाची आहे? 2 फूट. म्हणजे हे मूर्त तू कशी म्हणजे हाणतस डायरेक्ट हमरापूरची? नाही खोपट्याला कारखाना आहे. खोपट्याला कारखाना आहे? ती तुमचाच कारखाना आहे? कारखाना आहे. फक्त हे इकडं मूर्ती. अच्छा, आखणी वगैरे हे सगळे कारखान्यातच होत असेल प्रॉपर. अच्छा, म्हणजे खोपट्याला यांचा कारखाना आहे तिकडचेच. आणि दादाने इकडं शॉप घेऊन टाकले. सगळे मूर्ती पण आहेत मस्तपैकी. हे बघा, ही पण एक बाल मूर्त आहे. उंदरावर मस्त मूषक आहे खालच्या साईडला. आणि हे साईडला बघा, म्हणजे बाल मूर्त एक नंबर मस्त एकदम वाटत आहे तिथं. ही सुद्धा एक आहे आतमध्ये आहे, दिसली नाही पटकन. हे बघा, ही सुद्धा मस्त आहे. दादा ही किती फुटाची आहे? 1.5 फूट. आणि ही बघा टी टाइम लिहिलेलं असं बाप्पाची मूर्त आहे. आणि खूप मस्त म्हणजे बाल मूर्त दादा तुझे तर एक नंबर आहे. चालेल, धन्यवाद दादा. मस्त शॉप आहे तुझा सुद्धा. 6वा शॉप आपला आहे नागाव मध्ये. आपल्या शॉपचा एकदा ऍड्रेस सांग. दुकान आहे पोलीस लाईन बिग बाजारच्या पुढे उतरणीवर. तर आता मस्त ज्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत ते तुम्हाला दाखवते या शॉप मधल्या. सुरुवात करूया या मूर्तीपासून. ही किती फुटाची मूर्ती आहे? 2 फूट मूर्ती आहे. आणि ही वाली 2.25 फुटाची मूर्ती आहे. 2.25 आणि या 2 महादेवाच्या रूपात ही मूर्त बघा. ही किती फुटाची आहे? ही हे बघा, मोदक घेतलेला आपल्याला बाबा दिसते. 2 फुटाची. ही पण 2 फुटाची. 2 फुटाची ही आणि ही 2 फुटाची मोदक घेतलेला बाप्पा आपल्याला या साईडला दिसते बघा. मस्त सुंदर वाटते ही सुद्धा मूर्त. आणि या साईडला बघा उंदीर मामा दिसते. त्याने बाप्पाचा हात सांभाळलाय. ह्याचं भारी वाटते. आणि याला धोतर वगैरे नेसवणार आहे, जर कस्टमरची डिमांड असेल तसा. ही बघा ही मूर्त. ही किती फुटाची आहे? 3 फुटाची मूर्त बघा ही. आणि ती वाली लालबागचा 3 फुटाची. हे साईडला मूर्ती आहेत आणि या साईडला डेकोरेशनचं काम म्हणजे ज्वेलरी वगैरे ते सगळं तू करतोस. मस्त वाटते. ही कुठली मूर्त आहे आता? याचं नाव म्हणजे चिंतामणीच्या पोजला मूर्त आहे. चिंतामणीच्या पोज मध्ये मूर्त आहे. किती फुटाची आहे ही मूर्ती? 2.25 फुटाची. आणि हे बारके किती 1-1 फुटाचे आहेत का? 1.5 फुटाच्या मूर्त्या सुद्धा आहेत. कृष्णाचं रूप. साईडला मोर आहे आणि हातात बासुरी आहे. आणि इथं बघा ही मूर्त बघा, चिंबोरावर बसलेला आपला बाप्पा दिसतोय. आणि इथं मस्त आई एकविरा लिहिलेला दिसते. ही मूर्त मस्त आहे. ही किती फुटाची आहे? 1.5 फुटाची. आणि ही वाली 2.25 फुटाची. आणि हा बघा, हा सुद्धा मस्त वाटते. चंद्रावर बसलेला बाप्पा मस्त वाटते. ही कुठली मूर्त आहे आता? याचं नाव म्हणजे चिंतामणीच्या पोजला मूर्त आहे. चिंतामणीच्या पोज मध्ये मूर्त आहे. किती फुटाची आहे ही मूर्ती? 2.25 फुटाची. आणि हे बारके किती 1-1 फुटाचे आहेत का? 1.5 फुटाच्या मूर्त्या सुद्धा आहेत.
कृष्णाचं रूप साईडला मोर आहे आणि हातात बासुरी आहे. आणि इथं बघा ही मूर्त बघा चिंबोरावर बसलेला आपला बाप्पा दिसतंय आणि इथं मस्त आई एकविरा लिहिलेला दिसते. ही मूर्त मस्त आहे. ही किती फुटाची आहे? 1.5 फुटाची. आणि ही वाली 2.25 फुटाची. आणि हा बघा हा सुद्धा मस्त वाटते चंद्रावर बसलेला बाप्पा.